सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। ज्ञानेशो भगवान विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। तैसे हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता गिवसावे। म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। परम श्रद्धे परमादरणीय परमपूज्य गुरुवर्य महाराजांच्या 25व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ महाराजांच्याच या दरबारात महाराजांच्याच प्रांगणात प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीराम कथा आपले श्री संत कथा मीच सांगतोय मलाच आठव। आणि आज या कथेचा 4था दिवस असंच राहू द्या। बास पण नका लवू देऊ, मलाच माझ्याच आवाज आला आहे। बास राहू दे आहे चांगले। सगळ्यांनी सांगितले त्याला येडेवणे होतं होय। स्पीकरवाल्याला वाटतं कोणतं नेमकं करावं। आणि आज 4थ्या दिवसाच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत। खरे जगात उपकार कोणाचे असतील तर जगतामध्ये ती संतांचीच उपकार आहे। म्हणून महाराजाला म्हणावं वाटलं काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते। संतांचे उपकार काय केवढे उपकार आहेत। काय उपकार करतात तर जागवतात। संत काय करतात जीवाला जागवतात। जीव निद्रिस्त आहे, अज्ञान रूपी निद्रित जीव झोपलेला आहे, अविद्ये रूपी निद्रित झोपलेला आहे। माऊली म्हणतात ना अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो। अनादि कालापासून जीव या निद्रेत निद्रिस्त आहे, झोपलेला आहे। आणि मी सांगत असतो हे विश्व आभास रूपी त्याला स्वप्न पडलेलं आहे। आपण पाहतोय खरं स्वप्न आहे की जागृती आहे। तुमच्या माझ्या दृष्टीने जागृती आहे, पण संतांच्या दृष्टीने स्वप्न आहे। त्यांना हे स्वप्न का वाटलं ते आत्मजागृतीत गेलेत। आपल्याला ही जागृती का वाटते आपण जागे झालेले नाही। आपण सुद्धा आत्मजागृतीत गेलो ब्रह्मजागृतीत गेलो की आपल्याला सुद्धा हे काय वाटेल स्वप्न वाटेल। स्वप्न खोटं असतं की खरं असतं त्याचा जर विचार केला तर स्वप्न कसं असतं खोटंच असतं। मी विनोदानं सांगत असतो एक माणूस लकी ड्रॉचं तिकीट होतं असं मोठ्या कार्यासाठी काढलेलं त्याच्यात बक्षीस होतं 100 रुपयाचं तिकीट होतं आणि बक्षीस होतं सुझुकी गाडी सुझुकी। आणि तो चिंतन करत होता ही सुझुकी गाडी मला मिळाली तर किती बरं होईल किती बरं होईल असं चिंतन करत होता। आणि चिंतन करता करता बिचाऱ्याला झोप लागली। मग नियम असा आहे जागते जवासी जे जेने भावे भावना भावी जे
आणि डोळा लागत खेळ देखिजे तरी तेची स्वप्न. मनुष्य जागेपणी ज्याचं चिंतन करतो ना त्या स्वप्नात वस्तू उभ्या राहतात. आपल्या दिंडीत म्हातारी आलती बघा एक, मला नाही आठवत आता, आणि पहिल्याच वर्षी आपली दिंडी इकडून गेली होती जामगाव मार्गे अशी. ते पुढं पोथरे गाव आहे, ते पोथरे गावात मुक्काम होता. असं जुनं मंदिर आहे की नाही, हा, आणि तिथं पटांगण होतं तर तिथंच मुक्काम होता. पटांगणात झोपले लोक. कीर्तनात काहीतरी दृष्टांत ऐकला म्हातारीने, आणि अजून लोक जागेच होते. तोपर्यंत म्हातारीला झोप लागली. म्हातारी म्हणायची घार घ म्हणजे तिला स्वप्न पडलं की आपल्या कोंबड्याने याला घार आली. तसे महाशय झोपले. त्यांना स्वप्न पडलं की लक्कीरावचं तिकीट जे असणारा तो लक्कीराव संपला आणि नंबर 1चं बक्षीस आपल्याला मिळालं. 100 रुपयात गाडी सुझुकी मिळाली. त्या काळात त्या सुझुकीला फार महत्व होतं. आप्पा महाराज, आज आप्पा महाराज आलेत म्हणून आप्पा महाराजाला म्हटलं. सुझुकी गाडी मिळाली. अतिशय आनंद झाला. त्याला वाटलं या भावात गाडी मिळाली, चला आष्टीला चक्कर मारून येऊ, मित्रमंडळीला भेटून येऊ. टाकली टांग, लागला केक मारायला. एक केक मारली की ईदभर गोदडी फाटायची, कारण पांघरून झोपला होता गोदडी. 10-5 किकात त्या गोदडीने पाकिस्तानची सरहद्द गाठली. आता ती गोदडी फाटलेला आवाज ऐकून मंडळी जागी झाली आणि तिने विचारलं, अहो वेड्यासारखं काय करता तुम्ही, सगळी गोदडी फाडून टाकली. तो म्हणला, मी तरी काय करू, गाडी चालू आहे ना. आता मला सांगा, ही जी गाडी स्वप्नात मिळालेली आहे हिच्यावर बसून सकाळी आष्टीला जाता येईल? नाही. स्वप्न खरं नाही. दिसतची स्वप्न लटिके परी जागृती होय ठाऊके. दिसतं क्षणी स्वप्न खोटं असतं, पण स्वप्नात स्वप्न खोटं कळत नाही महाराज. स्वप्नीचे चैले जाईल जाईल रे, स्वप्नीचे चैले जाईल जाईल स्वप्नीचे चैले जाईल स्वप्नी जे जे झील जाईल लया. ज्ञानदेवा पाहता पाहिले, देवा म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेवा पाहता पाहिले, देवा म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव मने पाहता पाहिले, देवा म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे चैले जाईल रया जाईल जया, स्वप्नीचे चैले जाईल रया. ओ जाईल लया, स्वप्नी जे जे येईल जाईल लया. जाईल लया, स्वप्नी जे जे येईल जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. स्वप्नातल्या वस्तूला जागृतीत अस्तित्व नसतं, त्याचा अभाव होतो. एक ग्रस्त झोपला सकाळी, साखर झोप लागली होती आणि त्याला स्वप्न पडलं कशाचं, 25 लाखाची लॉटरी लागली. ते पैसे मोजून घेत होता. 15 लाख मोजून घेतले होते, अजून 10 लाख राहिले होते. तेवढ्यात मंडळीने हाक मारली, उठा, तुम्हाला अजून उठायचंय, स्नान करायचंय, असणारं नाश्ता करायचा आहे, डबा भरवायचा आहे, ड्युटीला जायचंय. ते उठलं महाराज, किरकिर करतच उठलं. ते मला, तुला अक्कलच नाही, तू पहिल्यापासून हेच केलं, माझ्या संसाराचं वाटोळ केलं, आमकं तमकं डमकं. याच्या संसाराचं वाटोळ केलं, याला जरा उशिरा कळत.
ते चिरचिर करत उठलं. तिला वाटलं झोपताना चांगलं होतं, याला झालंय काय? ती म्हणली झालं काय म्हणजे तो म्हणला तुझ्यामुळे माझे आज 10 लाख रुपये बुडाले. हिने मग विचार केला, यांनी सलग 4,000 रुपये नाही पाहिले, 10 लाखाच्या गप्पा करत. ती म्हणली 10 लाख रुपये बुडाले म्हणजे? हो म्हणला, 25 लाखाची लॉटरी लागली होती. बरं म्हणली पुढं? मी पैसे मोजित होतो. पुढं? 15 लाख रुपये मोजून घेतले होते. बरं पुढं? तो हाक मारली. पुढं? 10 लाख रुपये बुडाले आणि पुढं काय? ती हुशार होती. ती म्हटली अहो तुमचे 10 लाख रुपये बुडालेत ना, त्याची काळजी करू नका, 10 लाख रुपये मी देते. मग मला अडचण काय? अडचण हीच आहे. ती म्हटली अडचण एवढीच आहे, पहिले 15 लाख मोजून घेतलेले कुठे दाखव. 15 लाख मोजून घेतलेली ज्या किमतीची, राहिलेले सुद्धा त्याच किमतीतली. स्वप्नातल्या वस्तूला अस्तित्व नाही. स्वप्नातल्या वस्तू खोट्या असतात. तुम्हाला सांगू का, मनुष्याला संसारात दुःख का होतं? त्याने खोट्या वस्तूला खरं समजलं म्हणून. त्याने जर खोट्या वस्तूला खोटं समजलं तर दुःख व्हायचं काहीच कारण नाही. संसारात दुःख नाहीच आहे. एक जोडपं होतं गरीब, आणि रोज किरकिर दोघाची. मुलं ती म्हणली अहो रोज मुलं दूध करतात, आपल्या घरात दूध नाही, चहाला दूध नाही, कॉफीला दूध नाही, वार करायला बोलवता येत नाही, आमकं नाही तमकं नाही. तुम्हाला काही वाटतं की नाही? त्याला रागच आला. ते म्हणलं काळजीच करू नका, आज जाऊन म्हणला घोडेगावच्या बाजारात जातून म्हैसच आणतो. ही गेलं म्हैस आणायला. बाईचा उता वेळ, ते म्हणतात ना उताळ पाण्याला खळखळ फार. लगेच कुंभाराच्या आळीला गेली, 4-5 गाडगे घेऊन आले. संध्याकाळी आता गावात काही त्याला कोणी उधार दिलंच नव्हतं, त्याची पत तशीच होती सगळीकडे. आणि मग म्हणलं नाही इथं नाही द्या ना, इथले लोकच वाईट आहेत म्हणला. कारण याला फक्त घ्यायचं माघारी घ्यायचं माहिती होतं, माघारी द्यायचं माहितीच नव्हतं. बरेच महाभाग असे आहेत महाराज, त्यांना फक्त घ्यायचंच माहिती आहे. आमच्याकडे एक माणूस होता, 25 रुपये शेकड्याने पैसे घ्यायचा महिना, 25 रुपये. आणि त्याला 100 रुपये दिले ना, 25 लगेच माघारी द्यायचा, कारण त्याला 75 माघारी द्यायचीच नसायची. ते घेणारही खुश असायचा, शेकडा 25 मिळते. तशी काही माणसं. मग ते म्हणला इथली माणसं चांगली नाहीत. माणूस आपल्याला दोष पाहत नाही, दुसऱ्याला दोष देतो. मग घोडेगावच्या बाजारात गेला. आता गावात एवढी पत म्हणले, घोडेगावच्या बाजारात केवढी पत असेल? सगळ्या बाजारात फिरलं पण उधार काही कोणी दिलं नाही. संध्याकाळी आला पायापटीत. आल्याबरोबर ते घरात गाडगे दिसली. मला हे गाडगे कोणी आणले? ती म्हणली मी आणले. हे मोठं गाडगं कशाला आणलंय? ती म्हणली आपल्याला म्हैस आणणार होतात ना, मग ती ताकाला नाही का लागायचं? त्याच्यापेक्षा लहान आहे ते इरजण टाकायला. त्याच्यापेक्षा लहान आहे ते शेतात ताक वगैरे नेलं. त्याच्यापेक्षा लहान आहे ती म्हणली माझी बहीण गावातच आहे, तिला दही दूध कधी बधी द्यायला. तो म्हणला तुझ्या बहिणीचा आणि माझा संबंधच काय? तिची चटणी मला माहिती आहे का? जेच भांडणं सुरू झाले आणि जेच मंडळीला मारायला लागला महाराज, मंडळी काळी निळी केली. शेजारच्या म्हातारीने आईली पाहिलं. ती म्हणली कशाचाच पत्ता नाही, मारतोय कशामुळे? ती पळू आली, याच्या कानाखाली वाजवली. याने विचारलं म्हातारी का मारलंस? का मारलंस म्हणजे? तुझ्या म्हशीने माझा 10 वाफे घास खाल्लाय. ते म्हणलं मला म्हैसच नाही, मग मारतोच कशाला म्हणली. आता मला सांगा, हे जे चाललंय ते असलेल्या म्हशीने चाललेले का नसलेले? तसा संसार नाहीच आहे, आणि आहे तो खोटा आहे, पण त्याला खरं समजण्यामुळं एवढं मोठं दुःख आहे. तसंही असलेला दिसणारा संसार स्वप्नवत आहे. जज देखने सकळ ते स्वप्नीचे मृगजळ मनोनि चिंती चरण कमळ रखुमा देवी वराच जय जय देखने सकळ मनोनि चिंती चरण कमळ रखुमा देवी जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. मृगजळ आहे, खोटं असतं का खरं?
मृगजळ खोटच, पण स्वप्नातलं मृगजळ मग किती खोटं. स्वप्नातलं मृगजळ हा प्रपंच म्हणजे स्वप्नातलं मृगजळ आहे महाराज. स्वप्न खरं नसतं. नाथ महाराजांनी आपल्या भागवतामध्ये सुंदर चित्र रेखाटलं. राजा निज मंदिरे निजेला होता सुमन सेजेवरी, तो स्वप्नी होनी भिकारी आणते ज्या घरी भीक मागे. तेथ एक तुकडा यावयासी हाता, निचाशी म्हणे तू राजा रे तत्वता. परी मी राजा हे नाठवे चित्ता, स्वप्नी भिक्षुकता दृढ झाली. सम्राट आहे, आपल्या महालात झोपलेला आहे. जिथं असणारा मुंगीचाही प्रवेश होणार नाही अशा ठिकाणी झोपलाय म्हणतात. सगळे पहारेकरी आहेत आणि त्याला स्वप्न पडलं. कशाचं? भिकारपणाचं. पाटील, असा येशीवर दारवाडा कसं काय जमन? तुम्ही तरी इथं कथात झोपायला लागलात. आमच्याकडे माणूस एक घोड्यावर झोपला होता, घोड्यावर. आणि घोड्यावर त्याला डोळा लागला. असं पांदीचा रस्ता होता, 2 डगरीवर 2 पाय टिकले, गुड केव्हा निघून गेलं त्याचाच त्याला मिळणे. पाठीमागून एक माणूस आला. ते म्हणला, हे मागच्या आठवड्यात पूल बांधला नव्हता बा, हे पूल केव्हा बांधला. आणि जवळजवळ आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की माणूस झोपलेला आहे, आपलं माणूस उभा आहे. म्हणून त्याने हाक मारली. म्हणलं, हे म्हणले थोडासा जागा झालं. म्हणला झा. ते पाठीमागचा माणूस म्हणला, गोड नाही काय नाही, हा झ्याझ्या कशाला करतो. ते जवळ गेला, त्याच्या दंडाला धरून असं गदगद हलवलं. त्याला म्हणलं, अरे झ्याझ्या कशाला करतो. ते म्हणला, तसं नाही, मी घोड्यावर होतो. म्हणलं, घोडं? मला झोपीत त्याचाच मिळणार राव. अरे म्हणलं, तुला एवढी कशी काय झोप लागली? रात्री कीर्तनाला कुठं दारेवर गेलता? ते म्हणलं, नाही तसले बानगडीत पडतच नाही. एवढी कशी झोप लागली? म्हणलं, त्याचं कारण आहे, कुठंतरी शिवारात कीर्तन नाही तर कथा चालली असं, आणि त्याच्यामुळं मला एवढी झोप आली. मग मला सांगा, इथलं कीर्तन शिवावर ऐकलं तर माणूस घोड्यावर झोपू शकतो. तुम्ही तर कथेतच येत, तिथं इथं येणारच. ऐक, जाऊ द्या. कुठं आलतं आपलं? राजा निज मंदिर. महालात झोपलाय, त्याला स्वप्न पडलंय. कशाचं? भिकारपणाचं. म्हणून गुरुवर्य ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज गुरुजी सांगायचे, माणसाची श्रीमंती सुद्धा एका जन्माची सुद्धा नसते, फक्त एकाच अवस्थेची असते. श्रीमंत माणूस स्वप्नात श्रीमंतच राहील याचा नियम नाही. तो स्वप्नात भिकारी सुद्धा असू शकतो. एका अवस्थेची असते. मग त्याचं जे असणार भिकारपण राजाला प्राप्त झालंय. कशामुळे झालंय? झोपेमुळे झाले. तो जागा जो होईल तो कोण आहे? राजाच. तसं जीव असणारा झोपलेला आहे. जागा झाला तो कोण आहे? परब्रह्म बाप तुझा, इच्छा मायेही तुझी, अंश रे तू तयाचा. अंशी जसा आहे ना तसा अंश सुद्धा तसाच आहे. समुद्र अंशी आहे, त्याचा एक बिंदू अंश आहे, पण मूळ कसा आहे? तो तेवढाच आहे. तसा जीव आपल्या स्वरूपाकडे गेला तो तेवढाच आहे. एरवी तो तोची आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नोहे, की स्वप्नीचे निघाये मरेसाची. आणि या स्वप्नात या असलेल्या निद्रित जीव आहे. सगळं जग निद्रित आहे महाराज. आणि मग संतांना दया येते. संतांना वाटतं या जीवानं जागं झालं पाहिजे, त्याने स्वतःला असणारं जाणलं पाहिजे, स्वतःची ओळख त्याला झाली पाहिजे. म्हणून संत ठिकठिकाणी जागे करतात. ए आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जगत जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा, जगत जागा रे जागा. चोर निजलिया नाडूनी भागा, चोर निजलिया नाडूनी भागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो आता जागा रे भाई नो जागा. जागा
ऐशी जागविली अवघे जन, होते संचित तेही केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरून गा. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठावनो हे कोठे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र, हे धनदारा पुत्र. संत जाग करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जाग जाग डबल शब्द आलाय आणि एकाच अर्थाचा डबल शब्द जर वाङ्मयामध्ये आला तर त्याला दुरुक्ती नावाचा दोष मानलेला आहे. मग तुकाराम महाराजांना हे माहित नव्हतं का? माहित होतं. मग तरी जाग जाग का म्हणतात? पण त्याचा अर्थ जर वेगळा असेल तर दुरुक्ती होत नाही. या बर का जेवायला, बर का जेवायला या. अहो एकदा सांगितलं ना, पुन्हा डबल सांगायची काय गरज? ते म्हणले एकदा यांना सांगितलं आणि एकदा यांना सांगितलं. दोघं जर त्याचा विषय असतील तर डबल होत नाही, पण एकालाच एकच शब्द एकाच अर्थाचा डबल वापरला दुरुक्ती होते. मग तसं जाग जाग का म्हणतात? एका जाग म्हणण्याने स्वकर्तव्याची जागृती दिली आणि एका जाग म्हणण्याने स्वस्वरूपाची जागृती दिली. ऐका, स्वकर्तव्याविषयी जीव झोपलेला आहे. देहाच्या गावा आलिया, जिहाच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून. ज्याच्यासाठी आपल्याला देह दिलाय परमात्म्यानं, ज्याच्यासाठी आपण इथं जन्माला आलो, त्या कामाला त्या कर्तव्याला विसरणं म्हणजे झोप नाही. ही स्वकर्तव्याची झोप आहे. त्याच्यातून सुद्धा संत जागे करतात. आणि दुसरी गोष्ट, स्वस्वरूपाविषयी सुद्धा जीव झोपलेला आहे. आपण कोण आहोत त्याला नाही माहिती, त्याला नाही कळत, त्याला सुद्धा जाग करतात. तू कोण आहेस? तू का म्हणे हा तू स्वये परब्रह्म, मूर्खने निवर्म संत चरण. एरवी तो तोची आहे परी काय की जे बुद्धी तैशी नोहे, की स्वप्नीचे ने तोच आहे. त्याचं प्रमाण एकच आहे. तुका करी जागा नको वासपू वाऊगा, हे शितू अंगांगी डोळे उघडे. काहीच करू नको, फक्त जाग हो. आणि तुम्हाला सांगतो, जीवाला काहीच करायचं नाही, काही टाकायचं नाही, काही ग्रहण करायचं नाही, कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही, काही पाहायचं नाही, डोळे झाकायचे नाही, काही नाही, फक्त त्याला जाग व्हायचं. शेवटचं त्याची जर साध्य काय असेल तर जागृती प्राप्त हो. जाग व्हायचं, काहीच नाही करायचं. जाग झालं की त्याला सगळं प्राप्त आहे. ऐका, मी सांगत असतो, एक माणूस पुण्यात झोपलाय. ऐका, तुम्ही इकडे बघा, पुण्यात झोपलाय. तुम्ही तिकडे बघितल्यावर मला मुंबईला जावं वाटतं. माणूस पुण्यात झोपलाय आणि मग पुण्यात झोपलेल्या माणसाला स्वप्न पडलं. काय पडलं स्वप्न? की आपण कोलकात्यात पोहोचलो. कुठं? स्वप्नात कोलकात्यात पोहोचला. पण पोहोचल्यानंतर त्याला अशी चिंता निर्माण झाली की सकाळीच माझं 7 वाजता पुण्यात काम आहे, मी तर कोलकात्यात आलोय. आता काय केलं म्हणजे मी पुण्यात जाईल? स्पेशल गाडी करू का, रेल्वेने जाऊ का, विमानानं जाऊ का, हेलिकॉप्टर करू का, काय करू? काय केलं म्हणजे पुण्यात जाईल तो? हा, जाग झालं की पुण्यात जाईल. मला वाटतं हे सुद्धा कमीच आहे. त्याला पुण्यात जायची गरजच नाही हो, तो पुण्यातच आहे. तो कुठे आहे? पुण्यातच आहे. फक्त त्याला जाग व्हायचंय, तो पुण्यात आहे. पोहोचायची गरज नाही त्याला. तसं जीवाला सगळं प्राप्त आहे, फक्त त्यांनी जाग व्हायचं. झोपेतून जाग झालं रे झाला की त्याला सगळं प्राप्त आहे. आणि ती जागृती संत देतात, जगात कुणीच देत नाही. आई बापाला हिताचं असणारे मुलाचं हित व्हावं वाटतं, पण हित त्यांना कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिकार चारतीही. त्यांना हित कळत नाही. त्यांना वाटतं ज्यांनी लहानाचं मोठं व्हावं, शिक्षण घ्यावं, पुढं असणार डिग्री मिळावी, त्याचं लग्न व्हावं, त्याला 1-2 मुलं व्हावीत, त्याला असणार चांगला व्यापार व्हावा, झालं संसार. ह्याच्यापेक्षा हित नाही. साधू संत एवढ्यावर नाही थांबत. साधू संतांचा विचार फार मोठा आहे महाराज. हा जीव असणारा जीवरूपी बिंदू परमात्मा रूपी सिंधूतून निघालाय आणि अनादी कालापासून तो भ्रमंती करतोय 84 लक्ष योनीमध्ये. समुद्रातला बिंदू, समुद्रातलं मीठ बाहेर आलंय.
मुंबईला आलं, पुण्याला आलं, इकडं नगरला आलं, कड्याला आलं, प्रवास संपतो का त्याचा? मिठाचा प्रवास केव्हा संपेल? मग त्या नुसत्या मोठ्या होलसेल दुकानात येतं, तिथून आपल्या किराणा छोट्या दुकानात येतं, तिथून आपल्या घरात येतं. बरं, घरात आल्यावर साखरेला जसा स्टीलचा डब्बा तसा मिठाला असतो का? आमच्या लहानपणी तर गाडगच असायचं बा. बरं, त्याच्यावर झाकण तरी व्यवस्थित, कुठल्याच कामातनं राहिलेली नरुटी, त्याला झाकण. नरुटी कळाली का? कळाली तर बरं. मग त्याला वाटा आणि ते पाटाने वरवंटा, बरोबर आहे, पाटान वरवंटा त्याला रगडायचं मिठाला. नुसतं एकट्याला नाही, मिरची असते त्याच्याबरोबर. मी या मिठाचं नाही सांगत, त्या मिठाचं सांगतो. त्याच्याबरोबर मिरची असते, मिरची. मग ते सगळ्या अन्नात मिक्स करायचं. काय? मीठ. ते अन्न आपण खायचं, मीठ. आणि पुढं मिठाचं काय व्हायचं हे काय कथेत सांगायचं? नाना सुद्रव्य गोमटी शरीरी झालिया पैठी, होनी ठाकती किरटी मळूची जेवी. ते अन्न जर शरीरात गेलं ते मिठाचं काय होतं सांगायची गरज नाही. सगळ्याची काही तुम्ही कोणतंही असणारा याच्यात पदार्थ टाका. माणसाचे शरीर आहे इतकं घाण शरीर कोणाचंच नाही. पशु का होत पन्हया नरका कछुन होय, नर करणी करे तो नरका नारायण हो जाय. एवढी असणारी त्याची फक्त आधी योग्यता आहे. शरीर आयशे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे, आणि शरीरा आयशे गोमटे पाहता न भेटे त्रैलोकी. ओखटे म्हणून त्याजावे ते आत्मसुखा नागवावे, आणि गोमटे म्हणून भोगावे ते अवश्य जावे नरकाशी. हे भोगावे ना त्यागावे मध्य भागी विभागावे. याच्यासारखं वाईट शरीरच नाही दुसरं. कोणत्याही पदार्थाने या शरीराचा संग केला रे केला की त्याची इतकी दुर्गती होते न सांगितलेली बरी. आता आपण यंत्रयुगात आहोत. ऊस टाकला तर साखर होते, शेंग टाकली तर पेंड होते, कापूस टाकला तर कपडा होतो. काय काय वेगळे वेगळे. पण ब्रह्मदेवाने असे मशीन निर्माण केले, काही टाका. या शरीराचं तेवढा दुर्गुण. एका माणसाला मी फार सुंदर आहे असं वाटायचं, मग गुरुला त्याला कळालं विद्यार्थ्याला अहंकार आहे. त्याला म्हणले सगळ्यात घाण वस्तू घेऊन ये रे. त्याने बघितलं हे घाण का ती घाण का ती, मग त्याला ती माणसाची विष्ठा सगळ्यात घाण वाटली. त्याने त्या विष्ठेला उचलायला प्रयत्न केला ना, तर विष्ठीतून आवाज आला. पलीकड सर म्हणले, मूर्खा, तुझ्यासारखा घाण तुम्ही माझ्या जगात नाही पाहिला. अरे मी शोकेसमध्ये होतो, लाडूच्या रूपात होतो, जिलबीच्या रूपात होतो, तर रात्रभर तुझा संग केला तर माझी काय अवस्था झाली. पलीकड सर, हे माणसाचं शरीर आहे. आपला विषय कशापासून निघाला? हा, स्वरूप जागृती. त्याच्या पुढे आपण काहीतरी मीठ मीठ. वा 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 वा, हा असा श्रोता पाहिजे. वा गोरख महाराज, मीठ एवढं अधोगतीला गेलं का? एवढ्या अधोगतीला, सगळी अधोगती सांगितली मी तुम्हाला मिठाची. का गेलं एवढ्या अधोगतीला? त्याने आपलं मूळ सोडलं. तसं जीवाने सुद्धा आपलं मूळ सोडलं. त्याने आपलं मूळ स्वरूप विसरला, त्याची जाणीव राहिली नाही. आणि म्हणून जीवाची तुमची माझी ही अधोगती झाली. 84 लक्ष येऊन त्याला फिरावं लागलं. नाही ते जन्म घ्यावे लागले, नाही ते दुःख भोगावं लागलं. मग आता ते आपल्याला जर जागृत व्हायचं असेल, संत जागृती करतात की तू असणारा मीठ नाही वेड्या, तू समुद्र आहेस. मीठ मूळचं कोण आहे? समुद्रच आहे. एकदा समुद्रात टाकल्यानंतर काय होत त्याचं? आपल्या पहिल्या मालिकेत प्रमाण आहे ना, लोहे सारिता निराळे. वा, लोहे सारिता निराळे, लोहे सारिता निराळे.
निराळे नोहे सारिता निरा नोहे सारिता निराळे लवन मिळविता जळे माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया नोहे सारिता निराळे लवन मिळविता जळे माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया नोहे सारिता निराळे लवन मिळविता जळे नोहे सारिता निराळे लवन मिळविता नोहे सारिता निराळे लवन मिळविता जळे नोहे सारिता निराळे लवन मिळविता नोहे सारिता निराळे लवन मिळविता जळे माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया सारिता निराळे लवन मिळविता माझे चित्त तुझे पाया पाया माझे चित्त तुझे पाया सुदली आलवन सागरी परतेची ना माघारी परतीज फिरेची ना माघारी परती जैशी हा 3 लवणाची आहे मिठाची आहे पाण्यापासून 3 वस्तू तयार होतात पाण्यापासून बर्फ तयार होतो पाण्यापासून मीठ तयार होतं आणि पाण्यापासून मोती तयार होतात आता पुन्हा त्यांना पाणी करायचे असेल तर सगळ्याची प्रक्रिया एक नाही राहत बर्फाला पाणी करायचं असेल तर हवेत नुसतं ठेवून द्यायचं तो आपोआप पाणी होईल त्याचं मूळ स्वरूपाकडे जाईल तो पाणी होईल मीठ असं हवेत ठेवलं तर पाणी होईल का त्याचं मग त्याला पाण्याची भेट घालावी लागेल तेव्हा त्याचं पाणी होईल आणि मोती काय म्हणले मोत्याची पाणी करायची काय गरज आहे राव सोनाराची इथं जातात माता भगिनीला नथ असते त्या नतीत केवढी शोभतात मी म्हणलं फक्त माता भगिनीला सर्दी होस्तोवर शोभतात त्याचे काय हाल होतात सर्दी झाली त्यालाच विचारा ते शोभले तरी ते असणं मोती असणं त्याचं मूळ नाही पाणी होणं त्याचं मूळ आहे तसं जीवानं कितीही आपण शोभलो संसारामध्ये तरी ती शोभा खरी नाही महाराज ती त्याचा परिणाम दुःखदायक आहे म्हणून आपण मूळ स्वरूप परमात्म स्वरूप होणं हे गरजेचं आहे आणि परमात्म स्वरूप होण्यासाठी जागं होणं गरजेचं आहे आणि साधू संत ती जागृती जीवाला देतात आणि म्हणून त्यांचे उपकार एवढे उपकार आहेत केले उपकार सांगू काय बापन करी ऐसी माय धर्मी त्यांच्या हे देखील पाय दिले अक्षय अभयदान गा जेवढे जेवढे संत आहेत त्या संतांनी अगणित जीवावर उपकार केले आपल्या महाराजांना सुद्धा आपल्यावर उपकार केले म्हणून ही हा असणारा सोहळा आहे आपण म्हणून इथं बसलोत आपण गंध लावलेला आहे आपण देवाचं नामस्मरण आपल्या मुखात येते ती त्यांच्यामुळेच येते जेवढी जेवढी संत झाले ते संतांचे उपकार आहेत ज्ञानेश्वर महाराज हे महान संत सगळ्यात मोठी संत ज्ञानदेव वैष्णव मोठा मुक्त नामे विठ्ठल नामे मुक्त पेठा स्नानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञानेश्वरी ज्ञान सांगितलं अप्रतिम ज्ञान आहे महाराज आपण वाचत नाही तर आपल्याला वाचावी ज्ञानेश्वरी जनाबाई म्हणते डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासे ज्ञान होय अज्ञानासे ज्ञान होय अज्ञानासे ज्ञान होय अज्ञानासे अति मूर्ख त्या दगडासे मूर्ख सवर टिकसे ऐसा वर टिकसे वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी
कुणी वाचावी? ज्याला वाचायचं असेल त्यांनी वाचावी. कुणी वाचावी? ज्याला वाचायचं असेल त्यांनी वाचावी. करुणात वाचायचं असेल त्यांनी वाचावी. आणि पुढे ज्याला वाचायचं असेल, तुम्हाला मरावं वाटतं का वाचावं वाटतं? ज्याला वाचायचं असेल त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्याला वाचायचं नसेल त्यांनी नाही वाचावी. पण ज्ञानेश्वरीचं फल काय? ज्ञान होय अज्ञानाची. परमार्थाचं फल निश्चित आहे, संसारातलं काहीच निश्चित नाही. लग्न होईल निश्चित का अनिश्चित? अनिश्चित आहे. तू हसू नको. तू लग्न होईल निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. लग्न झालं तर मंडळी नांदेल निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. नांदली तर मुलगा होईल निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. मुलगा झाला तर तो पद चांगला निरोगी निघेल निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. पुढे तो शिकल का निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. शिकला तर पुढे असणारा चांगली नोकरी लागेल निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. पुढे लवकरी लागली त्याला, पुढे तो आपल्याला सांभाळील निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. तरी माणूस संसार करतो निश्चित. संसारातलं सगळं अनिश्चित आहे तरी संसार निश्चित करतो, आणि परमार्थातलं सगळं निश्चित आहे तरी संसार अनिश्चित, परमार्थ मात्र अनिश्चित करतो. काहीच नाही संसारातलं निश्चित असं काहीच नाही, त्याचं फल सांगता येत नाही. परमार्थामध्ये सगळं निश्चित आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर निश्चित ज्ञान होईल. मग काही लोक म्हटले महाराज पुष्कळ ग्रंथ आहेत ना, विचारसागर आहे, वृत्ती प्रभाकर आहे, खंडन खाद्य आहे, अद्वैत सिद्धी आहे, शंकराचार्याने एवढे मोठे भाष्य लिहिलेलं आहे, सूत्र आहेत. मग एवढं असताना ज्ञानेश्वरीच वाचावी असं कशाला आग्रह? त्यांनी ज्ञान होतंय ना. म्हणले त्यांनी ज्ञान होतं, यांनी होतं, पण फरक हा आहे की ते ज्ञान होण्यासाठी अधिकारी लागतो. त्या ग्रंथानं ज्ञान होण्यासाठी कोण लागतो? अधिकारी लागतो. अधिकारी म्हणजे काय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व ही साधन चतुष्ट संपत्ती ज्याच्याजवळ आहे तो काय? या वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. आता विवेक म्हणजे काय माहितीये? गोरख महाराज आहे की नाही? आपल्या व्याख्या तर माहित आहेत, आपल्या गोदडी घेऊ घेऊ पाठ केलेल्या. आमच्या गोरख महाराजांनी एक दिवशी गोदडी घेतली, चिमणी लावलेली, अभ्यासाचा जो उल्हास तसा. मग आता वरून दिसू नये म्हणून वरून गोदडी टाकली. आता वरून गोदडी टाकली तर गोदडी पेटली. सगळा बोबाटा पेटला. साधन चतुष्ट संपत्ती लागते, विवेक लागतो, समाधी, षटक, मुमुक्षुत्व या चार गोष्टी ज्याच्याजवळ आहेत तो ज्ञानाचा अधिकारी. विवेक म्हणजे सत्संगतीने आत्मा विनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे अशा प्रकारचा निश्चय, त्याला विवेक म्हणतात. फक्त आत्माच सत्य आहे, बाकीचं काही सत्य नाही असं निश्चय होणं याला विवेक म्हणतात. वैराग्य म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत. ब्रह्मलोक कुठं आहे कुणास ठाऊक? ब्रह्मलोक आहे ना, तिथपर्यंत जेवढी काही भोग साधना असतील त्याला तुच्छ समजणं, त्याच्याविषयी असणे घृणा निर्माण होणं. अहिकेचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. ए विठले चित्त प्रपंचापासून, 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 विठले चित्त प्रपंचापासून,
प्रपंचापासून विठ्ठल चेत 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 प्रपंचापासून विठले हे चित्त प्रपंचापासून वमन ते म्हणी बैसलेसे वमन वांती सासरवाडीला जावाई गेलं बाईने असे गुलाबजांबू खास केले जावयासाठी कारण सासूच्या आवडीचं परब्रह्म सगुण परब्रह्म सगुण म्हणा तुम्ही साई शेण साई जावई असे काहीतरी आहेत ना शेवईन जावई पूर्वीचा सासरवाडीला जावई गेले त्याला शेवाय करायच्या आणि ते आता जेवणी जेवाय नव्हते शेवाय इतक्याला लांब ते तुटता तुटत नसायच्या लाजायचं तर जावई मरणाचं आता जेवणी तसं नव्हतं ते बिन आणि त्याला जावायला शेवाय वाढले होते असणार खायला आलं ना इकडं काय लावायचे इकडं काय लावायचे त्याचे हाल विचारू नका साई लय आवडती मालक असलं ना तर मालकाला सुद्धा म्हातारी साई वाढणार नाही दूध वाढायला गेली फुर फुर दात निम पडलेले निमा थोका त्याच्यात तरी साई मागच सारी ती म्हातारी आणि मग ते जावई गेल्यावर म्हातारीला लय आनंद झाला मग बीबीला विचारलं बीबी तुझ्या मिस्टरला काय आवडतं ती म्हणली त्याला बासुंदी फार आवडते मग आदल्या दिवशी म्हशीला पाणी पाजायचं बंद केलं घट्ट दूध काढलं दुसऱ्या दिवशी ती बासुंदी तयार केली आपलं ते सांगू का बासुंदीच सांगतो चला आणि मग बासुंदी हाटीत होती म्हातारी माझ्यासारखी सर्दी होऊन गेलेली माल असा घट्ट आत झालेला आणि मग पूर्वीच काय गॅस संतीन काय नव्हतं सगळा कार्यक्रम चुलखंड म्हणजे चुलखंड तुम्हाला 9 खंड माहिती आहे 10वा खंड आहे चुलखंड ते धूर झालेला थोडा दिपाळीचा पाऊस लगेच दुपाळी होऊन गेलेली आणि ते धूर झालेला आणि मग ते म्हातारीच्या त्या नाकातोंडात दूर गेलेला आणि त्या माल आणि जागा सोडली एकदा दोनदा म्हातारीने आवरण्याचा प्रयत्न केला पण दुर्लक्ष झालं ना म्हातारीने त्या मालाने आतुडी टाकली आतुडी टाकायची जावायचे खिडकीतून रस्ते लक्ष जायचं एकच झालं आणि मग गावातले 10-5 जण जावयाबरोबर आले 4-2 जण सगळे जेवायला बसले बासुंदीचा कार्यक्रम सगळे बासुंदी वरपू खातीत पण जावाय त्याच्याकडे बघायलाच तयार नाही सासूबाईला वाटलं ज्यांच्यासाठी रात्रभर जागले म्हशीला पाणी पाजलं रात्रभर झोपले नाही एवढं कष्ट करून बासुंदी केली जावायच खात नाही तर काय उपयोगी मग ती म्हणली जावाय बापू तुम्हाला काय पाहिजे गाडी पाहिजे का कूलर पाहिजे का फ्रीज पाहिजे का राखेलचा डबा पाहिजे का काड्याची पेटी पाहिजे का बोला काय पाहिजे तुम्ही काही मागा तुम्हाला लगेच आम्ही इथंच देऊ पण बासुंदी खावी लागेल जावाने सांगितलं मामी तुम्ही मला काही दिलं तरी मी बासुंदी नाही खाणार का मला डॉक्टरने सांगितले तुम्हाला जगायचं असेल तर तिच्याकडे बघू सुद्धा नका मला तुम्हाला हे सांगायचं जाऊ द्या दृष्टांताची चव खराब असतील सगळीत बसायचं नाही ते सोडून द्यायचं पण सिद्धांत पहा सगळेच बासुंदी खातात का बासुंदीत काय आहे हे त्यांना कळत नाही म्हणून आहे की नाही बासुंदीचं अंतरंग त्यांना कळत नाही बासुंदीत काय आहे त्यांना कळालं नाही म्हणून ते खातात एकटाच जावई बासुंदी खात नाही का बासुंदीत काय आहे हे त्याला कळालंय म्हणून तसं आम्ही सगळे संसारात आसक्त आहोत का खरं संसाराचं स्वरूप आपल्याला कळत नाही म्हणून आणि एकाच साधक या संसारावर उदास होतो उद्विग्न होतो आपण काल विठ्ठल पंतांचं चरित्र ऐकलं संसाराचा त्याग करून निघून जातो का संसाराचं अंतरंग त्यांना कळालंय म्हणून संसाराचं अंतरंग कळावं लागतं महाराज
वांती सांगत होतो मी. विठ्ठलेची वमन ते म्हणे, वमन वमन म्हणजे वांती. जावाय गेले सासरवडीला गुलाबजामुन गेले, सासूबाईने आग्रह केला, खाप खाल्ले, केलं तर गुलाबजामुन एवढे खाल्ले आणि शेवटी वकलं. वकल्यानंतर सासूबाई म्हणली तुमच्या हुंड्यातले ₹1,00,000 राहिलेत, आत्ता आम्ही देते, लगेच देते, पण तेवढे खा. कोणते? वकलेले गुलाबजामुन खा. किती हलकट जावं असेल तर खाईल का? हा, नाही खाणार. वांतीविषयी माणसाची जी असणारी मानसिकता असते, वांतीविषयी मनुष्याला जी घृणा निर्माण होते, तेवढी संसाराविषयी ज्याला घृणा निर्माण झाली ना, ज्ञान त्याला प्राप्त होतं. त्याला वैराग्य म्हणतात. ऐका, पुढं समाधी षटक वर्णन केले. शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षाला समाधी षटक म्हणतात. शम म्हणजे परमार्थास प्रतिबंधक अशा विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे, याला शम म्हणतात. दम म्हणजे परमार्थास प्रतिबंधक आहे बाह्य इंद्रियदिकाचा निग्रह करणे, याला दम म्हणतात. श्रद्धा म्हणजे वेदांत वाक्य गुरु यांच्या ठिकाणी असलेले अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात. उपरम म्हणजे वेदविद कर्माची साधने श्रीधन पुत्राधिक यांचा विधीपूर्वक त्याग करून संन्यासाधिक ग्रहण करणे, याला उपरम म्हणतात. समाधान म्हणजे मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्याला समाधान म्हणतात. तितिक्षा म्हणजे शीत उष्ण सुख दुःख ही कष्ट वाचून सहन करणे, याला तितिक्षा म्हणतात. ही तितिक्षा पाहिजे माणसाकडे. आणि मुमुक्षुता, मुमुक्षुता कशाला म्हणतात? मोक्षाच्या इच्छेला मुमुक्षुता म्हणतात. कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमाणी, कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, झुरोनी पांजरा हो पाहे आता. हे पंढरीनाथा भेटावया, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, पुसावेसे हे चिवाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील, मज काय लाज राखील. कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, लागतशी पायाई तो लोटांगणी, मात तरी कोणी सांगायाची. किंवा कबीर महाराज म्हणतात, कोई कहियो रे प्रभु आवन की, ए आवन की मन भावन की. म्हणा प्रकाश महाराज. आवन की मन भावन की, कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे मन भावन. हो. कुणीतरी ऐकवा, मला देव भेटणार आहे, तुझ्यासाठी असणार आहे, देव तुला दर्शन देणार आहे. हे शब्द ऐकण्यासाठी जो उत्सुक आहे त्याने सगळ्या अंगाचे कान केलेत. तुकाराम महाराजांनी 2 दृष्टांत दिला, ते मुमुक्षुता. कन्या सासुर्यासी जाय, ए कन्या सासुर्यासी जाय, कन्या सासुर्यासी मागे पर तोली पाहे, मागे पर तोली पाहे, मागे पर तोली पाहे, मागे पर तोली पाहे. तैसे झाले माझ्या जीवा. या अभंगात 3 दृष्टांत आहे, एकच सिद्धांत आहे. तैसे झाले माझ्या जीवा हा सिद्धांत आहे. पहिल्या चरणामध्ये दृष्टांत आहे, कन्या सासुर्याशी जाय,
मागे परतून पाय हा दृष्टांत आहे. तिसरं चरण काय आहे? सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.